इस्रायलचे लेबनॉनमधील टायर शहरावर भीषण हवाई हल्ले, लेबनॉनमधील निवासी इमारतींवर इस्रायलकडून क्षेपणास्त्रांचा मारा. संघर्षामुळे शांततेच्या प्रयत्नांवर पुन्हा प्रश्नचिन्ह. ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात फोनवर खडाजंगी, लेबनॉनमधील इस्रायली कारवाईवर ट्रम्प यांची नाराजी. लेबनॉनमधल्या हल्ल्यांनंतर इराणची आक्रमक भूमिका, इराणकडून अमेरिकेसोबतची मध्यस्थांमार्फतची चर्चा स्थगित, तणाव पुन्हा वाढण्याची चिन्ह. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला. 50 ते 60 आमदार ममता दीदींची साथ सोडणार असल्याची चर्चा. भाजपमध्ये सामील होणार की नवा तृणमूल स्थापन करणार, प्रश्न कायम. तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांचा राजीनामा. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे राजीनामा सोपवला. अण्णामलाई भाजपला रामराम करण्याची शक्यता. अब्दुल सत्तारांच्या विधानाला आमदार संजय गायकवाडांचा दुजोरा. भाजपकडून मित्र पक्षांवर अन्याय होत असल्याची टीका. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर. टिंगरेंनी अर्ज मागे घेतल्याची सुद्धा माहिती. भविष्यात पक्षात सन्मान राखला जाणार असं टिंगरेंना आश्वासन. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघात. अपघातात बसला आग. आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 2 लाखांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब. निवडणूक आचारसंहितेमुळे घोषणा केली जाणार नाही. 55 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. कांद्याच्या कोसळलेल्या दराविरोधात पुण्यातल्या मंचरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार. कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कोल्हापुरात महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा झटका. शेती पंपाची वीज 8 तासांवरून थेट 6 तासांवर. करवीर तालुक्यातील सुमारे 500 एकर ऊस धोक्यात. पाण्याअभावी पिकं करपू लागल्यानं ऊस तोडायची वेळ. 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार. हवामान खात्याची माहिती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. विदर्भात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता. राज्यात मान्सून पूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच. अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. हिंगोलीत पावसामुळे शेतांमध्ये पाणी. परभणीत रेल्वे स्थानकावरील पत्रे उडाले. तर बारामतीत गारपीट झाल्याने फळबागा आडव्या. सीबीएसई परीक्षेतील अडचणीनंतर सरकारची मोठी कारवाई. सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली. ऑन स्क्रीन मार्किंगच्या चौकशीसाठी सरकारकडून समिती गठीत. नीट सीबीएसई घोटाळ्याविरोधात मुंबईत युवा काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला. तलावातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा बंद. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 15.57% पाणी.